भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारनं धडक दिली आहे। पुण्यातल्या सीएनजी पंपावर ही धक्कादायक घटना घडली आहे। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंप परिसरात उभ्या होत्या आणि त्याच वेळी एका कार चालकानं कार मागे घेत असताना त्यांना धडक दिली आहे। या धडकेमध्ये शहजाद पुनावाला यांच्या आई कोसळल्यानं गंभीर जखमी झाल्यात। या घटनेनंतर संबंधित कार चालक फरार झालाय। पोलिसांनी या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शहजाद पुनावाला यांनी केली आहे। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। बालाजी, या कार चालकाला पकडण्यात यश आलंय का? कस्तुरी, काल रात्री 10:30-11च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे सीसीटीव्ही मध्ये। आणि हा अपघात जो आहे तो काही रस्त्यावर झालेला नाही। एका ठिकाणी उभा असलेल्या या शहजाद पुनावाल्यांच्या आई आहेत आणि त्या आई थांबल्या असताना सीएनजी पंपावरती हा अपघात झालाय। पोलिसांकडून आता या सगळ्या कार चालकाचा जो शोध आहे तो सुरू करण्यात आलाय। मात्र शहजाद पुनावाला याने मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की अशा निर्दयीपणे गाडी उडवून जाणाऱ्या कारचालकाला लवकर अटक करा आणि कारवाई करा। आज पोलीस रात्रीपासून या सगळ्या कारचालकाचा शोध घेत आहेत। आता पाहावं लागेल की हे नेमकं कधी पोलिसांना यश येईल की या कारचालकाला पकडण्यात आणि काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। बरं, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।